नीताबाई, झालं काय तुमचं जेवण? आताच झालं आमचं. तुमचं झालं का नाही जेवण? हाव, जेवण केलं. आणि दी तुम्हाला सांगायला आली. काय झालं बाई आता? कोणती ब्रेकिंग न्यूज आणली आहे तुम्ही सीमाबाई? अव अनिताबाई, तुम्हाला माहित आहे काय, आराधनात मान्सून सेल धमाका सुरू झाला ना आजपासून. अरे वा, मस्तच झालं सीमाबाई. लई दिवसापासून मलाही साड्या घ्यायच्याच होत्या ना. हाव ना बाई, यावर्षी तर तसे बी लग्नाच्या तिथा बी कमी होत्या आणि ऊन बी लय होतं, तर मी काही बाई शॉपिंग केलीच नाही या उन्हाळ्यात. हाव ना सीमाबाई, यावर्षी ऊन लयच होतं बिचारे. ते जाऊ द्या. किती साड्या घेणार होता तुम्ही? मी तर बाई कमीत कमी 5-6 साड्या घेतो मी बाई. यावेळी लईच जुन्या झाल्या ना माझ्यावरच्या साड्या. मी तर पाहते बा आमच्या बंटारे बाबा किती साड्या घेऊन देते, तर तेले विचारा लागन किती साड्या घेऊन देते. तर आता बरं, वर्षाबाईले माहित आहे का नाही सेल सुरू झाला तर? वर्षाबाईनंच तर मला सांगितलं सेल सुरू झाला म्हणून. घ्या, वर्षाबाईचं नाव काढलं आणि वर्षाबाई हजर. 100 वर्ष आयुष्य आहे हो वर्षाबाई तुम्हाला. या या, बसा ना वर्षाबाई, बसा. 100 वर्षाचं काय हो, 100 वर्ष तर जगूनच घेऊ. फक्त रोजच्या नवीन नवीन साड्या घालायला भेटल्या पाहिजे आपल्याला. मग कधी चालतं आराधनात? लवकर चला बाई, नाही तर चांगल्या चांगल्या साड्या खतम होऊन जाईल ना. मग काय पालू घ्यायला जाता काय सेल मध्ये? बरोबर बोलून राहिले सीमाबाई तुम्ही. लवकरच जा लागेल आपल्याला सेल मध्ये. तुम्ही किती साड्या घेणार आहात व वर्षाबाई? अहो अनिताबाई, मी की नाही या उन्हाळ्यात 4 साड्या घेतल्या होत्या ना. आता पाहू आमचे हे किती पैसे देतील तर. आपण सगळ्या जणी की नाही बाई सोबतच जाऊ, नाही तर मग सगळ्याचे कलर डबल डबल होऊन जातील ना. हाव ना सीमाबाई, मागच्या बारीने आपण अलग अलग गेलो होतो ना. सऱ्या माय सारख्या सारख्या रंगाच्या साड्या आलत्या ना. आणि जो एका दिवशी सऱ्याने सारख्या साड्या घातल्या, ओ माय एवढी लाज वाटे ना. सऱ्या बायाने बँड बाजावाला सारख्या दिसून राहिल्या होत्या. ठीक आहे, मग आज संध्याकाळी चाललं जाऊ मग आपण. सीमाबाई, पण हे पावसाची झोई पाय ना, दिवस रात निरा चालूच आहे ना माय. हाव ना, या पाण्यानं तर निरा हन्यासून सोडलं बिचाऱ्या. हो काय होय माय, 1 महिना झाला ना. निरा 1 महिन्यापासून निरा रिप रिप त्या पाण्याची चालूच आहे ना. बाहेर निघणे मुश्किल करून टाकलं ना या पाण्यानं तर. आज इथं बद्दल आहे हो, कसं जायचं मग? आज संध्याकाळी नाही आलं पाहिजे बे पाणी, मग जाता येईल आपल्याला. माय, आज संध्याकाळी नळही येतील ना, पाणी घ्या लागन आपल्याला तर. एखाद्या दिवशी नवऱ्याला घ्या म्हणा पाणी, त्यात काय एवढं? वर्षाबाई, तुमच्या इच्छा चांगल्या आहेत म्हटलं. आमच्या इच्छेत हे म्हटलं, हातानं माटातून बी पाणी नाही घेत ना हो. आमच्या बाई इथं निरा असंच आहे ना अनिताबाई, काही सांगायची गोट नाही आहे. निरा गुयाच्या गणपत्यासारखे बसूनच राहते एका जागी. अव नवऱ्याले थोडी लाडीगुडी लावा लागते, मग बराबर करतात काम हे नवरे. ठीक आहे, मग संध्याकाळी जाऊ मग सेल मध्ये. चला बाई, लय कामं पडले आहेत ना घरी. अहो, काय मस्त बाहेर पाणी पडून राहिलं. गरम गरम भजे बनवू काय मी तुमच्यासाठी? बाप्पा, आज काय झालं? सूर्य पश्चिमेला उगवला कले? अहो निरा झळच तर चालू आहे 1 महिन्यापासून. सूर्य उगवला तरी कुठं? जाऊ द्या. बरं सांगा ना, देऊ काय तुम्हाला गरम गरम भजे करून? आलू भजे देऊ की कांदा भजे? काय ठेबल्या मिरच्याचे देऊ भजे बनवून तुम्हाला? काय काम पडलं बा? एवढी लाडी गोडी लावून राहिली, एवढी माई सोयसाय करून राहिली. कुछ तो गडबड है दया. बरं, काही गडबड नाही ना. बरं, मी काय म्हणून राहिली ऐकलं काय? हाव, ऐकलं. कर भजे कर. हाव, भजे तर करतेच ना मी काय म्हणते, हे झड पाय ना लयच चालू आहे ना. तुमच्या चड्ड्या बनेना काही वाढून नाही राहिल्या म्हटलं, तर तुम्हाला काही नवीन चड्ड्या बनेना आणू काय मग मी? नवीन चड्ड्या बने ना? हाव ना, निरा ओल्याच तर राहून राहिल्या तुमच्या चड्ड्या बनेना. आहे ना मला एक जोड शिल्लक. भागते माय तेवढ्यात. काही गरज नाही मला नव्या चड्डी बनवण्याची. अहो, ओले कपडे घातले की ताप बीप येईन, खरंच होईन तुम्हाला. ऐका ना, आणते ना मी एक जोड तुमच्यासाठी. बर, मग माय चड्ड्या बनवण्यासाठी तू कायले जातं पाण्यात? आणि ना मी बाहेर गेलो की तू काय ओली होत जातं? तसं नाही, त्या सीमाबाई आणि वर्षाबाई चालल्या होत्या, तर मी बी जाते मग त्याच्यासोबत. त्या बी चालल्या का मग चड्ड्या बनवणं घ्यायला? काही बी बोलता बा तुम्ही. कायले चालल्या त्या दोघी? त्या आराधनात सेल लागला आहे ना, मान्सून धमाका. माहित आहे का, त्या सीमाबाई 5-6 साड्या घेणार आहे ना, आणि वर्षातही 3-4 साड्या घेणार आहे. तर हाव काय? मग तू माझ्यासाठी चड्ड्या बनवणं घ्यायला चालली? तुला काही साड्या गिड्या नाही पाहिजे? बरोबर आहे ना? आता तुम्ही सांगा, त्या दोघी साड्या घेतील तर मी काय त्याच्या तोंडाकडे पाठ बसू काय? तुले त्याच्या तोंडाकडे पाहिजे काय गरज आहे? तू तर माझ्यासाठी चड्ड्या बनवणं घ्यायला चालली ना, आणि त्या सेलमध्ये काय चड्ड्या बनवणं भेटतात काय? अहो पण त्याचे बाबा, मी त्याच्यासोबत जाईन आणि त्याच्या साड्या घेऊन येईन, आणि मी काय तुमच्यासाठी फक्त चड्डे बनवण्याच घेऊन येऊ काय? हसतील ना त्या सगळ्या बाया मला. मला काही एवढं अर्जंट नाही चड्डे बनवायचं. राहू दे, काही नको जाऊ मग तू. अहो ऐका ना, आज संध्याकाळी ठरलं आहे ना आमचं मार्केटात जायचं. अच्छा, सगळंच प्लॅनिंग व्हायला वाटते. माझ्या चड्ड्या बने ना फक्त तुझ्या बहाणा आहे. ओ बंड्याचे बाबा,
खरंच ना, तुम्हाला काहीच तर चड्ड्या बनेना नाही आहेत आणि एक धुवाले टाकली तर ते 4 दिवस वायत नाही ना. 5-7 एक्स्ट्राचं पाहिजेच ना. तुला सांगितलं ना मले काय एवढं चड्ड्या बनेना अर्जंट नाहीत. हा एक जोड आहे ना माझ्यावर शिल्लक. आओ जाऊ द्या ना प्लीज. माहीत आहे मले. माझ्यासाठी काही आणायचं बहाणं करतं तू नेहमी. हा आणि स्वतःसाठी साड्या आणतं. मागच्या वर्षी नाही का मला टी शर्ट घ्यायसाठी नेलं होतं मॉलमध्ये. हा तिथं गेल्यानंतर त्यासाठी बम खरेदी केली तुया. आणि काय म्हणली होती तू, या मॉलमध्ये टी शर्ट महाग आहेत. हा चला बाहेरच स्वस्त आहेत. तर मला हातगाडीवरती टी शर्ट घेऊन दिली तुया. हा आता काही गरज नाही जायची. जाऊ द्या ना, ते मागचं कायले काढून राहिले तुम्ही आता. या बारीनं तुम्हाला चांगल्या मोठ्या मॉल मधल्या चड्ड्या बनेना घेऊन देईन मी. जाऊ द्या बरं, मला एकदा जाऊ द्या ना बा प्लीज, जाऊ द्या ना. सगळ्या बाया चालल्या ना. त्या मला तुया हा मॉलमधल्या सांगून राहिले ना हातगाडीवरच्या घेऊन येशील माझ्यासाठी. ते मला ना हातगाडीवरच्या पाहिजे ना त्या मॉलमधल्या पाहिजे. बिलकुल जायचं नाही. काही नाही साड्या घ्यायला लागत तुला. ओ बंड्याचे बाबा, जाऊ द्या ना प्लीज, रिक्वेस्ट, जाऊ द्या ना.